नमस्कार, मी श्वेतांकले KMM मराठीच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। बांगलादेशातल्या हिंसाचारात हिंदूंच्या घरांची लूट, भारत सरकारने हिंदूंच्या संरक्षणाची स्वीकारावी जबाबदारी, विश्व हिंदू परिषद उत्तर प्रांताचे कोषाध्यक्ष कृष्ण भट यांची मागणी। राज्य सरकारने 7वा वेतन आयोग लागू करावे, NPS रद्द करून OPS करावे लागू, SC/ST कर्मचाऱ्यांच्या समन्वय समितीचे राज्याध्यक्ष शिवशंकर यांनी केली मागणी। बळ्ळारी नाल्याच्या पुलाखालील सेवा रस्ता गेला चक्क पाण्याखाली, कचऱ्याचा डेपो बनलेल्या या पुलाच्या परिसरात प्रचंड दुर्गंधी, वाहन चालक आणि शेतकऱ्यांना याचा बसतोय फटका। आता पाहूया सविस्तर बातम्या। राज्य सरकारने 7व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी केली आहे, पण ते लवकरात लवकर लागू करावे, तसेच NPS रद्द करून OPS लागू करावे, असे कर्नाटक राज्य सरकारी SC/ST कर्मचाऱ्यांच्या समन्वय समितीचे प्रदेशाध्यक्ष शिवशंकर म्हणाले। राज्य सरकारने 7व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी केली आहे, पण ते लवकरात लवकर लागू करावे, तसेच NPS रद्द करून OPS लागू करावे, असे कर्नाटक राज्य सरकारी SC/ST कर्मचाऱ्यांच्या समन्वय समितीचे राज्याध्यक्ष शिवशंकर यांनी म्हटलं आहे। आज सर्किट हाऊसमध्ये पत्रकार परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले की गेल्या 20 वर्षांपासून आम्ही SC आणि ST कर्मचाऱ्यांना एका व्यासपीठावर आणलं आहे आणि त्यांच्या पदोन्नती संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सक्रियपणे काम केलं आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा 7वा वेतन आयोग लवकरात लवकर मंजूर करण्यात यावा, OPS लागू करून NPS काढून टाकण्यात यावे, रिक्त पदांसह बॅकलॉग पोस्ट भरण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली। ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿಗೆ ಬಂದಿರುವಂಥ ಮಾಧ್ಯಮದ ಮಿತ್ರರಿಗೂ ಕೂಡ ಅಭಿನಂದಿಸ್ತಾ, ಇವತ್ತು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಿ SC/ST ನೌಕರ ಸಮನ್ವಯ ಸಮಿತಿ ಕಳೆದ 20 ವರ್ಷಗಳಿಂದ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದ ವಿವಿಧ ಇಲಾಖೆಗಳಲ್ಲಿ ಕರ್ತವ್ಯ ನಿರ್ವಹಿಸ್ತಾ ಇರುವಂಥ SC/ST ನೌಕರಗಳನ್ನೆಲ್ಲ ಬುದ್ಧ, ಬಸವ, ಅಂಬೇಡ್ಕರ್, ಪೆರಿಯಾರ್ ಅವರ ವಿಚಾರಗಳಡಿಯಲ್ಲಿ, ಸಾವಿತ್ರಿಬಾಯಿ ಫುಲೆ, ಜ್ಯೋತಿಬಾ ಫುಲೆ ಅವರ ವಿಚಾರಗಳ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಒಂದೇ ವೇದಿಕೆಗೆ ತರುವಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ। ಮತ್ತು ಈ 20 ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ SC/ST ನೌಕರ ಸಮನ್ವಯ ನೌಕರರು ಸೇರಿಕೊಂಡಂಗೆ ಇತರೆ ನೌಕರಗಳ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೂ ಕೂಡ ಸ್ಪಂದಿಸೋದ್ರಲ್ಲಿ ಸಕ್ರಿಯವಾಗಿ ಪಾಲ್ಗೊಳ್ತಾ ಇದೆ। ಮತ್ತು 2017ರಲ್ಲಿ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟು ಪರಿಶಿಷ್ಟ ಪರಿಶಿಷ್ಟ ಪಂಗಡದವರ ಬಡ್ತಿಯ ಸಂರಕ್ಷಣೆಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ನೀಡಿದಂಥ ವ್ಯತಿರಿಕ್ತ ತೀರ್ಮಾನದ ವಿರುದ್ಧವೂ ಕೂಡ ರಾಜ್ಯವ್ಯಾಪಿ ಹೋರಾಟವನ್ನು ಮಾಡಿ ಆ ಬಡ್ತಿ ಸಂರಕ್ಷಣಾ ಕಾಯ್ದೆಯನ್ನು ಅನುಷ್ಠಾನ ಮಾಡಿಸೋದ್ರಲ್ಲೂ ಕೂಡ ಪ್ರಮುಖ ಪಾತ್ರವನ್ನು ವಹಿಸಿರುವಂಥ ಈ ಸಂಘಟನೆ ಇವತ್ತು ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ರಾಹುಲ್ ಮೇತ್ರಿ ಅವರು ಸೇರಿಕೊಂಡಂಗೆ ಹಲವಾರು ಗಣ್ಯರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಕಳೆದ 10-12 ವರ್ಷಗಳಿಂದ ಸಕ್ರಿಯ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ। ಮತ್ತು ನೌಕರರ ಹಕ್ಕುಗಳ ಜೊತೆಗೆ ಜನಮುಖಿಯಾದಂಥ ಈ ನಮ್ಮ ದಲಿತ ಸಮುದಾಯ ಏನಿದೆ, ಶೋಷಿತ ಸಮುದಾಯ ಏನಿದೆ, ತಳ ಸಮುದಾಯ ಏನಿದೆ, ತಳ ಸಮುದಾಯದ ಸಂವಿಧಾನಬದ್ಧ ಹಕ್ಕುಗಳಿಗೆ ಧಕ್ಕೆ ಆದಾಗ ಅದಕ್ಕೆ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆ ಮಾಡುವಂಥದ್ದು, ಅವರಿಗೆ ಬೆಂಬಲವಾಗಿ ಪ್ರತ್ಯಕ್ಷವಾಗಿ ಪರೋಕ್ಷವಾಗಿ ಬೆಂಬಲವಾಗಿ ನಿಲ್ಲುವಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಕೂಡ ನಮ್ಮ ಸಂಘಟನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ। ಯಾಕೆ ನಮ್ಮ ಸಂಘಟನೆಯ ಉದ್ದೇಶ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಹೇಳ್ದಂಗೆ ಜಾತಿ ರಹಿತ, ವರ್ಗ ರಹಿತ ಸಮಾಜ ನಿರ್ಮಾಣ ಆಗಬೇಕು ಅನ್ನೋ ಒಂದು ಉದ್ದೇಶ ಇದೆ। ಇವತ್ತು ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲಾ ಶಾಖೆಯ ಪುನರ್ರಚನಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮತ್ತು ಈ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಇದ್ದಂಥ ಕೆಲವಾರು ಹಿರಿಯ ಅಧಿಕಾರಿಗಳು, ದ್ಯಾಮಣ್ಣ ಸರ್ ಸೇರಿಕೊಂಡಂಗೆ ಹಲವಾರು ಅಧಿಕಾರಿಗಳು ನಿವೃತ್ತರಾಗಿದ್ದಾರೆ, ಅವ್ರನ್ನೂ ಕೂಡ ಅಭಿನಂದಿಸುವ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೀವಿ। ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿಯನ್ನು ತಮ್ಮ ಹತ್ರ ಕರೆದಿರುವಂಥದ್ದು ಮತ್ತು ತಮ್ಮ ಮೂಲಕ ನಮ್ಮ ಪರಿಶಿಷ್ಟ ಪಂಗಡದ ನೌಕರರ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಸಮಾಜಕ್ಕೆ, ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಹೇಳಬೇಕು ಅನ್ನೋದು ನಮ್ಮ ಕಳಕಳಿ ಕೋರಿಕೆ। ಆ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿಯನ್ನು ಏರ್ಪಡಿಸಿರುವಂಥದ್ದು। जात जनगणनेशिवाय अंतर्गत आरक्षण लागू करू नये, राज्यातील बदली प्रक्रिया अशास्त्रीय असून कोणत्याही आमदाराच्या हस्तक्षेपाशिवाय समुपदेशनाद्वारे बदली व्हायला हवी, पात्रता असलेल्या SC आणि ST कर्मचाऱ्यांना दर्जा मिळत नसून त्यांच्या प्रतिभेनुसार त्यांना पदे देण्यात यावीत, अशी मागणीही त्यांनी केली। विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव।
राष्ट्रीय महामार्ग 4 वरील बळ्ळारी नाल्याच्या पुलाखालील सेवा रस्ता चक्क पाण्याखाली गेलाय। कचऱ्याचा डेपो बनलेल्या या पुलाच्या परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे। राष्ट्रीय महामार्ग 4 वरील बळ्ळारी नाल्याच्या पुलाखालील सेवा रस्ता चक्क पाण्याखाली गेलाय। कचऱ्याचा डेपो बनलेल्या या पुलाच्या परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे। आमच्या प्रतिनिधींनी या ठिकाणी भेट दिली असता बेळगाव शहर तसेच सुवर्णसौधला जोडणारा दोन्ही बाजूचा सेवा रस्ता पाण्याखाली गेला असल्याचे आढळून आले। वाहन चालकांना बेळगाव शहरामध्ये येण्यासाठी किंवा सुवर्णसौधकडे जाण्यासाठी 2 ते 3 किलोमीटरचं अंतर कापावं लागतं। या परिसरात शेतकऱ्यांना सुद्धा एकतर शेतवाडीतून ये-जा करावी लागते किंवा लांबचे अंतर चालावे लागते। विशेष म्हणजे हा पुलाखालचा परिसर आणि सेवा रस्ता वापरात नसल्याने घन कचरा, वैद्यकीय कचरा आणि मृत जनावरे टाकली जात आहेत। परिणामी महामार्गावर देखील दुर्गंधी पसरली असल्याचे दिसून आले। कचऱ्याचे ढिगारे साचले असून भटक्या कुत्र्याचे घुळके येथे फिरताना दिसतात। महामार्गांवर अपघाताची शक्यता यामुळे वाढली आहे। नाल्याला पूर येऊन हा कचरा शिवारात जात असून पिकांचं नुकसान होत आहे। नमस्कार, आता आपण आहोत NH4 रोडवरील बळ्ळारी नाल्याच्या पुलाखाली। येथील जी मोठी समस्या आहे ती म्हणजे येथून जाणारा म्हणजे सुवर्णसौधकडे जाणारा आणि बेळगाव शहराला जोडणारा जो सेवा रस्ता आहे, सर्व्हिस रोड आहे, त्या रस्त्यावर बळ्ळारी नाल्याचे पाणी जाते। हा रस्ता पूर्णपणे तुटलेला आहे आणि त्यामुळे प्रवाशांना, वाहन चालकांना खूप मोठा अंतर कापून शहरात किंवा सुवर्णसौधकडे जावं लागतं। त्याशिवाय या ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा, मेलेली जनावरे आणि इतर वैद्यकीय कचरा देखील येथे टाकण्यात आलेला आहे। त्यामुळे रस्त्यावर सुद्धा याची दुर्गंधी पसरलेली आहे। शिवाय येथील शेतकरी जे आहेत त्यांना या बाजूने एका बाजूने दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही। त्यांना महामार्गावरून दोन्ही बाजूंना ये-जा करावी लागते। त्यामुळे शेतकऱ्यांची आणि स्थानिक नागरिकांची देखील इथं अडचण होत आहे। येथील सेवा रस्ता जो आहे तो पूर्णपणे चुकीच्या पद्धतीनं बांधण्यात आलेला आहे। मुळात इथं ब्रिज असणे गरजेचे असतानासुद्धा हे पूर्णपणे पाणी, बळ्ळारी नाल्याचे जे पाणी आहे ते पूर्णपणे सेवा रस्त्यावरून जाते आणि त्यामुळे मोठी समस्या निर्माण झालेली आहे। ही समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच संबंधित खात्यांनी उपाययोजना योजाव्यात अशी मागणी स्थानिक नागरिक तसेच प्रवाशातून होताना दिसते। कॅमेरामन विनोद कोलकार समवेत चेतन लक्केवेलकर, KMM न्यूज, बेळगाव। सेवा रस्त्याला नाल्यावर पूल बांधणं आवश्यक असतानाही नाल्याचे पाणी चक्क रस्त्यावरून सोडण्यात आलं आहे। आता या रस्त्यावरच ठिकठिकाणी झुडपे वाढली आहेत। वाहन चालक आणि शेतकऱ्यांना याचा फटका बसतोय। सदर सेवा रस्त्याचे बांधकाम अत्यंत चुकीच्या पद्धतीने केले गेले आहे। नाल्यावर पूल बांधून सेवा रस्ता वापरास उपलब्ध करून द्यावा अशी मागणी होत आहे। कॅमेरामन विनोद कोलकार समवेत चेतन लक्केबेलकर, KMM मराठी, बेळगाव। बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील पालबावी गावामध्ये सुमारे 2 दिवसांपासून स्थानिक नागरिक, गावातील महिला आणि शेतकरी संघाचे सदस्य आणि दलित संघर्ष समितीचे सदस्य महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसह आमच्या गावामध्ये बार आणि रेस्टॉरंट नको अशा घोषणा देत आंदोलन करतायत। बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील पालबावी गावामध्ये सुमारे 2 दिवसांपासून स्थानिक नागरिक, गावातील महिला, शेतकरी संघाचे सदस्य आणि दलित संघर्ष समितीचे सदस्य महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमासह आमच्या गावात बार आणि रेस्टॉरंट नको अशा घोषणा देत सत्याग्रह करत आहेत। सुमारे 15 वर्षापासून आमच्या गावामध्ये कोणत्याही प्रकारचा बार नको म्हणून लढा देत आहोत। परंतु आता ग्रामपंचायतीच्या निवडून आलेल्या प्रतिनिधींनी पैसे घेऊन पालबावी पंचायत क्षेत्रामध्ये साई बार अँड रेस्टॉरंटला अनधिकृतपणे परवानगी दिली आहे असे स्थानिकांचा आक्रोश त्यांनी व्यक्त केला। आमचे गाव धार्मिक आचार विचारांसाठी प्रसिद्ध आहे आणि येथे कोणत्याही प्रकारच्या मादक द्रव्याचा व्यवसाय सुरू नाही। मात्र ग्रामपंचायतीने आणि सदस्यांनी बार अँड रेस्टॉरंटला परवानगी दिली असून त्यामुळे जनता संतप्त आहे।
तसेच ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी या व्यवसायाला दिलेली परवानगी त्वरित रद्द करावी, अन्यथा सत्याग्रह आणि उपोषण आंदोलन सुरू ठेवले जाईल, असे संघर्षकर्ते भरमप्पा निंगनूरे यांनी सांगितले. ರಾಯಬಾಗ ತಾಲೂಕಿನ ಪಾಲವಾಯಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಸಾಯಿ ಬಾರ್ ಆ್ಯಂಡ್ ರೆಸ್ಟೋರೆಂಟ್ಗೆ ಏನು ಪರವಾನಗಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರಲ್ಲ ಅದನ್ನು ರದ್ದು ಮಾಡೋಕ್ಕೆ ಇಡೀ ಗ್ರಾಮಸ್ಥರೆಲ್ಲ ಸೇರಿ ಸತ್ಯಾಗ್ರಹ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಾರ. ಆ ಸತ್ಯಾಗ್ರಹಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ದಲಿತ ಸಂಘರ್ಷ ಸಮಿತಿ ಭೀಮವಾದದ ಸಂಪೂರ್ಣ ಬೆಂಬಲ ಐತಿ. ಇದು ನಾಳೆ 12 ತಾರೀಕು ತನಕ ಅವರು ನಮ್ಗೆ ಡೇಟ್ ಕೊಟ್ಟಾರ. ಅಷ್ಟರೊಳಗೆ ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಮೀಟಿಂಗ್ ಬಾಡಿ ಮೆಂಬರ್ಸ್ ಕರೆದು ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡಿ ಮತ್ತೊಂದು ಸಲ ಠರಾವ್ ಪಾಸ್ ಮಾಡೋಕೆ ನಮ್ಮದು ರದ್ದು ಮಾಡೋಕ್ಕೂ ಅನುಮತಿ ಐತಿ. ಆ ಕಾಯ್ದೆ ಐತಿ, ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತೇಳಿ ಅಂದಾರ. 12 ತಾರೀಕು ಮಾಡ್ತಾರೋ, ಮಾಡಲಿಲ್ಲ 12 ತಾರೀಕಿನಿಂದ ಗ್ರಾಮಸ್ಥರ ಜೊತೆ ಸೇರಿ ನಾವು ಕೈ ಜೋಡಿಸಿ ನಾವು ಕೂಡ ಉಪವಾಸ ಸತ್ಯಾಗ್ರಹ ಮಾಡೋಕ್ಕೆ ನಮ್ಮದು ಬೆಂಬಲ ಐತಿ. ಅಷ್ಟು ಮೀರಿ ಮಾಡಲಿಲ್ಲ, ಉಪವಾಸ ಸತ್ಯಾಗ್ರಹದಾಗೂ ಮಾಡಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಸಂಪೂರ್ಣವಾದ ಉಗ್ರವಾದ ಹೋರಾಟ ಎಲ್ಲ ಕಡೆ ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಈ ಮೂಲಕ ವಿನಂತಿಸ್ಕೊಳ್ತೀವಿ. ಪಂಚಾಯತ್ ಯಾರಿಗ್ರಿ ಈಗ ಲೈಸೆನ್ಸ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಪರವಾನಗಿ ಕೊಟ್ಟಾರ. ಅವ್ರು ಉದ್ಯೋಗ ಲೈಸೆನ್ಸ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಅದ್ರಾಗ ಬಾರ್ ಆ್ಯಂಡ್ ರೆಸ್ಟೋರೆಂಟ್ ಅಂತೇಳಿ ಉಲ್ಲೇಖ ಮಾಡ್ಯಾರ. ಆದ್ರೆ ಯಾವುದು ನಮ್ಮ ಕಡೆಯವರು ಬಂದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅದು ಯಾಕೆ ಮಾಡ್ರು ಹೆಂಗೆ ಮಾಡ್ರು ಅಂತೇಳಿ ನಮ್ಮದು ಕ್ವಶನ್ ಐತಿ ಅದಕ್ಕೆ. ಆದರೆ ಇದಕ್ಕೆ ಮೇಲಾಧಿಕಾರಿಗಳ ಶಾಮಿಲ್ ಅದಾರು, ದುಡ್ಡು ತೊಗೊಂಡು ಇದನ್ನು ಆದೇಶ ಮಾಡ್ಯಾರು. ಇದಕ್ಕೆ ಸಂಪೂರ್ಣ ನಮ್ಮದು ಇದ್ರ ಬದಲು ನಾವು ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತೀವಿ. ಏನ ಬಂದ್ರೂ ನಾವು ಸ್ಟ್ರೈಕ್ ಏನು ತೆಗಿಯಂಗಿಲ್ಲ ಕರಿತೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ಯಾರ. ಏನಂತ ಹೇಳ್ಯಾರ? ಮತ್ತೊಂದು ಸಲ ಈಗ ತುರ್ತು ಸಭೆ ಕರೆದಾರ್ರಿ 12 ತಾರೀಕು. ತುರ್ತು ಸಭೆದಾಗ ಮತ್ತೊಂದು ಸಲ ವಿಚಾರಣೆ ಮಾಡಿ ರದ್ದು ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ಯಾರ. ಸೋಮವಾರ ದಿವಸ ಯಾವುದೇ ರದ್ದು ಮಾಡಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಯಾವುದೇ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಿಂದ ನಾವು ಮತ್ತೆ ಉಪವಾಸ ಸತ್ಯಾಗ್ರಹ ಅದೇ ದಿವಸದಿಂದ ಕೊಡ್ತೀವಿ. ಸರಿ, ಒಟ್ಟಾರೆಯಾಗಿ ನಿಮ್ಗೆ ಏನಾಗಬೇಕಾಗಿತ್ತು? ನಮಗೆ ಒಟ್ಟು ಇರಲಿ ಸಾಯಿ ಬಾರ್ ಆ್ಯಂಡ್ ರೆಸ್ಟೋರೆಂಟ್ ನಮ್ಮ ಊರಾಗ ಬೇಡ. ಅದು ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಯಾವುದೋ ಒಟ್ಟು ಬಾರ್ ಆಗಲಿ MSL ಆಗಲಿ ಏನು ಒಟ್ಟು ನಮ್ಮ ಊರಾಗ ಬೇಡ. ಅದರಿಂದ ಏನು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆತ್ರಿ? ಊರಾಗ ಎಲ್ಲರಿಗೂ ತೊಂದರೆ ಆಗತ್ತೈತ್ರಿ. ಈಗ ಒಂದೇ ತಿಂಗಳದಾಗ ಒಂದು 4 ಜನ ಸತ್ತು ಹೋದ್ರು ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಗಿ. ಸೆರೆ ಕೊಡೋದು, ಎಚ್ಚಕತ್ತ ಬೈಕು ಓಡಿಸಾಡಿ. ನಿನ್ನೆ ಅಜ್ಜು ಬಂದು ಇವ್ನು ಬಂದಿರ್ಕಲ್ಲ, ನಿನ್ನೆ ಅಜ್ಜು ಬಂದು ಹೇಳ ನನ್ನ ಮಗ ಹಿತ್ತಾಳಿ ಕೊಡ ಮಾರಿ ಅನ್ನೋ ದಾರು ಕುಡಿ ಆಕತ್ತಿ ಅಂತ. ಹಿಂಗಾದ್ರೆ ಹೆಂಗೆ ಆಕೈತ್ರಿ? ಊರಾಗ ದೂರ ಐತಿ ಮಾರ್ತಾರ. ಇನ್ನು ಊರಾಗ ಇತ್ತಂದ್ರೆ ದಿವಸ ಒಬ್ಬರ ಮನಿನ ಎಲ್ಲ ಬಳ್ಕೊಳೋದಕ್ಕೆ ಹೋಗೋದಕ್ಕೈತಿ. ದುಡಿಯೋದು ಇಲ್ಲ, ಏನಿಲ್ಲ, ಎಲ್ಲ ತಗೊಂಡು ಮಾರೋದು, ಕುಡಿಯೋದು, ಮನ್ಯಾಗ ಅಣ್ಣ ಐತಿ ಜಗಳ ಆಡೋದು, ಬಿಡಿಯೋದು, ಮಕ್ಕಳು ಬಿಡಿಯೋದು, ಮಗಲಾಗ ಅಲ್ಲಿ ಸ್ಕೂಲಿಗೆ ಹೋಗಿ ಬಂದು ಮಾಡ್ತಾವ ಕೊಡಕ್ಕೆ ಕಾಲೇಜ್ ಹುಡುಗರು ಎಲ್ಲದಕ್ಕೂ ಸಮಸ್ಯೆ ಆಕೈತಿ. ಅದಕ್ಕೆ ಪಾಲವಾಯಿ ಗ್ರಾಮದೊಳಗೆ ಒಟ್ಟು ಯಾವುದೋ ರೀತಿಯಿಂದ ಸರಾಯಿ ಆಗಲಿ MS ಆಗಲಿ ಬಾರ್ ರೆಸ್ಟೋರೆಂಟ್ ಯಾವುದು ಬೇಡ. तम हेसरु? राघवेंद्र शिंपी, DSS राज्य समिती सदस्य, बेंगळूर. आज सत्याग्रहाच्या वेळी रायबाग तहसीलदार सुरेश मुंजे यांनी भेट देऊन या विषयावर चर्चा केली आणि संघर्षकर्त्यांची मागणी मान्य करणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी गावातील महिला, तरुण, स्थानिक नेते आणि ग्रामपंचायतीचे निवडून आलेले प्रतिनिधी उपस्थित होते. संजू बॅकुडे, KMM मराठी, रायबाग. बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. कुठे जाऊ नका, पाहत रहा KMM मराठी. दुल्हन का सिंगार, खूबसूरती की बहार, परंपरा और नयापन का अनोखा मिलाप, ब्राइडल कलेक्शन. दुल्हन की खूबसूरती में 4 चांद लगाने वाली ब्राइडल कलेक्शन की विशाल रेंज. अमरकॉन कलेक्शन, आदर्शा ड्रेस सर्कल, खड़े बाजार, बेलगाम. आराधना साड़ी ड्रेस मटेरियल्स, मारुति गली, बेलगाम. अब शादी हो या कोई भी त्योहार की बात, परंपराओं को मिलेगा नएपन का साथ. दिल खुश करने वाली कपड़ों की दुनिया. पूरे परिवार के कपड़े खरीदो अब एक ही छत के नीचे. आराधना साड़ी एंड ड्रेस मटेरियल्स एंड रेडीमेड्स, मारुति गली, बेलगाम. साड़ी हर महिलाओं को लुभाने वाली बात.
साड़ी तहजीब दिखाती, साड़ी परंपरा संभालती। महिलाओं को खूबसूरती और निखारने वाली एक से बढ़कर एक साड़ियों का खजाना। आदर्शा साड़ी ड्रेस मटेरियल्स एंड रेडीमेड्स, रामदेव गल्ली बेलगाम। आराधना साड़ी ड्रेस मटेरियल्स, मारुती गल्ली बेलगाम। विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढची बातमी। बांगलादेशातल्या हिंसाचारात हिंदू घरांची लूट आणि इस्कॉन मंदिराचे विध्वंस करण्यात आला आहे। भारत सरकारने बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारावी असे विश्व हिंदू परिषद उत्तर प्रांताचे कोषाध्यक्ष कृष्ण भट यांनी म्हटलंय। बांगलादेशातल्या हिंसाचारामध्ये हिंदू घरांची लूट आणि इस्कॉन मंदिराचे विध्वंस करण्यात आले आहे, जे भारतासाठी चिंतेचा विषय आहे। त्यामुळे तत्काळ आपल्या सरकारने बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारावी असे विश्व हिंदू परिषद उत्तर प्रांताचे कोषाध्यक्ष कृष्ण भट यांनी म्हटलं। आज शहरातील कन्नड साहित्य भवनात माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की बांगलादेशामध्ये स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभागी झालेल्या लोकांना आरक्षण देण्यात यावे। हिंसाचारादरम्यान बांगलादेशातील हिंदूंच्या घरांची लूट केली गेली आहे। विश्व हिंदू परिषद याची निंदा करते। ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆ ವತಿಯಿಂದ ಬಂದಂತಹ ಎಲ್ಲ ಮಾಧ್ಯಮ ಮಿತ್ರರಿಗೆ ವಂದನೆಗಳು। ಕಳೆದ ವಾರ ಬಾಂಗ್ಲಾದೇಶದಲ್ಲಿ ಯಾರು ಬಾಂಗ್ಲಾದೇಶಕ್ಕೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯವನ್ನು ಹೋರಾಟ ಮಾಡಿದರು ಅವರಿಗೆ ಮೀಸಲಾತಿ ಕೊಡಬೇಕು ಹೇಳುವಂಥ ಒಂದು ಉದ್ದೇಶ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಅವರು ಹೋರಾಟ ಮಾಡಿದರು। ಅಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಪ್ರಧಾನಿ ಶೇಖ್ ಹಸೀನಾ ಅವರ ಮನೆಗೆ ನುಗ್ಗಿ ಹೊಡೆಯುವಂಥ ಕೆಲಸ ಆಯಿತು। ಅವರ ದೇಶದ ಸಮಸ್ಯೆ ಅದು। ಆದರೆ ದುರ್ದೈವದಿಂದ ಪ್ರತಿ ಬಾರಿ ಸಹಿತವಾಗಿ ಯಾವುದೇ ಘಟನೆ ನಡೆದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹಿಂದೂ ಮನೆಗಳನ್ನು ಲೂಟಿ ಮಾಡುವಂಥದ್ದು, ಹಿಂದೂಗಳನ್ನು ಬರ್ಬರವಾಗಿ ಹತ್ಯೆ ಮಾಡುವಂಥದ್ದು, ಮನೆ ಮನೆಗೆ ನುಗ್ಗಿ ಬಡಿಯುವಂಥದ್ದು, ಈ ರೀತಿ ಪ್ರತಿ ಬಾರಿ ನಡೀತಾ ಇದೆ। ಈ ಸಲನೂ ಬಹುದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಲಕ್ಷ ಲಕ್ಷ ಜನ ಬಂದು ಈ ಕೃತ್ಯವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಇದನ್ನು ವಿಶ್ವ ಹಿಂದೂ ಪರಿಷತ್ತು ಇಡೀ ದೇಶದಾದ್ಯಂತ ಖಂಡಿಸ್ತೀವಿ। ಬಾಂಗ್ಲಾದೇಶ ಭಾರತದ ಒಂದು ಅಂಗಾಗಿತ್ತು। ಒಂದು ಅಖಂಡ ಭಾರತವಾದಂತಹ ಪಾಕಿಸ್ತಾನ 1947ರಲ್ಲಿ ಏನು ವಿಭಜನೆ ಆಯಿತು ಅಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಒಂದು ಮಾತನ್ನು ಹೇಳಿದರು, ಈ ದೇಶ ಒಂದಾಗಿರಬೇಕು, ಯಾವುದೇ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ತುಂಡಾಗಬಾರ್ದು। ಸ್ವತಃ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿ ಹೇಳಿದರು, ನನ್ನ ದೇಹ ಎರಡಾಗಬಹುದು ಆದರೆ ದೇಶ ಎರಡಾಗೋದಿಲ್ಲ। ಆದರೆ ದುರ್ದೈವದಿಂದ 1947ರಲ್ಲಿ ದೇಶದ ವಿಭಜನೆ ಆಯಿತು। ಆವತ್ತಿನಿಂದ ಇವತ್ತಿನವರೆಗೂ ಹಿಂದೂಗಳ ಮೇಲೆ ಬಹುದೊಡ್ಡ ದೌರ್ಜನ್ಯ ನಡೀತಾ ಇದೆ। ಬಾಂಗ್ಲಾದೇಶದಲ್ಲಿರುವಂತಹ 32% ಹಿಂದೂಗಳು ಇವತ್ತು 8% ಬರುವಂತಹ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಾಗಿದೆ। ತಾವೆಲ್ಲ ದಿನ ಮಾಧ್ಯಮದಲ್ಲಿ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ, ಟಿ ವಿಯಲ್ಲಿ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ। ಇವತ್ತು ನಾವು ನಮ್ಮ ಭಾರತ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ, ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ವಿಶ್ವ ಹಿಂದೂ ಪರಿಷತ್ತಿಂದ ಆಗ್ರಹ ಮಾಡ್ತೀವಿ, ಅಲ್ಲಿರುವಂತಹ ಎಲ್ಲ ಹಿಂದೂಗಳಿಗೆ ಸುರಕ್ಷತೆಯನ್ನು ಕೊಡಬೇಕು। ಭಾರತ ಸರ್ವೇ ಭವಂತು ಸುಖಿನ ಹೇಳಿದಂತು, ನಾವೊಬ್ಬರೇ ಸುಖವಾಗಿರ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿಲ್ಲ, ಸರ್ವೇ ಭವಂತು ಸುಖಿನ, ಇಡೀ ಜಗತ್ತಿನ ಜನ ಎಲ್ಲ ಸುಖವಾಗಿರಬೇಕು ಹೇಳುವಂಥ ಭಾವ ಇಟ್ಕೊಂಡು ಹೊರಟಂತಹ ಭಾರತದ ಹಿಂದೂಗಳನ್ನು ಈ ರೀತಿ ಬರ್ಬರವಾಗಿ ಹತ್ಯೆ ಮಾಡ್ತಾ ಇರುವಂಥದ್ದು ದುರ್ದೈವದ ಸಂಗತಿ। ಯಾರು ಮಾನವತೆ ಆತಂಕದಲ್ಲಿದೆ ಹೇಳಿ ಬೊಬ್ಬೆ ಹೊಡಿತಾ ಇದ್ದಾರೋ ಅವರೆಲ್ಲ ಈಗ ಸುಮ್ಮನೆ ಕೂತಿದ್ದಾರೆ। ಯಾರು ಸೌಹಾರ್ದವಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಒಟ್ಟಿಗಾಗಿರಬೇಕು ಹೇಳುವಂಥವರು ಸಹಿತ ಸುಮ್ಮನಿದ್ದಾರೆ। ನಾವು ವಿಶ್ವ ಹಿಂದೂ ಪರಿಷತ್ತು ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಎಲ್ಲರಲ್ಲೂ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀವಿ, ಇಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಪಕ್ಷ ಪಂಗಡ ಎಲ್ಲವನ್ನು ಬಿಟ್ಟು ಅಲ್ಲಿರುವಂಥ ಹಿಂದೂಗಳಿಗೆ, ಬೌದ್ಧರಿಗೆ ರಕ್ಷಣೆ ಕೊಡಬೇಕು। ಕಳೆದ ಹಲವಾರು ವರ್ಷದಿಂದ ಇಸ್ಕಾನ್ ಕೃಷ್ಣ ಮಂದಿರದ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಲಕ್ಷ ಲಕ್ಷ ಜನರಿಗೆ ಊಟವನ್ನು ಉಣಬಡಿಸಿ
ಬಡತನವನ್ನು ದೂರ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದಂತಹ ಇಸ್ಕಾನ್ ಮಂದಿರವನ್ನು ಸಹಿತವಾಗಿ ಧ್ವಂಸ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತಂದರೆ ಇದು ಯಾವುದೋ ವಿದೇಶಿಯ ಕೈವಾಡ ಅದರಲ್ಲಿದೆ. ಇದನ್ನು ತಕ್ಷಣ ಯಾರು ಈ ಜಾಗತಿಕ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಶಾಂತಿಯನ್ನು ಬಯಸ್ತಾರೋ ಅವರೆಲ್ಲರೂ ಇದಕ್ಕೆ ಸಹಕಾರ ಮಾಡಬೇಕು. ಮತ್ತು ನಾವೆಲ್ಲರೂ ಹಿಂದೂಗಳು ಜಾಗೃತರಾಗಿರಬೇಕು. ಯಾಕೆಂತಂದರೆ 32% ಇರುವಂಥ ಹಿಂದೂಗಳು ಬಾಂಗ್ಲಾದೇಶದಲ್ಲಿ ಕಡಿಮೆ ಆಗ್ತಾರೆ, ಪಾಕಿಸ್ತಾನದಲ್ಲಿ ಕಡಿಮೆ ಆಗ್ತಾರೆ. ಆದರೆ ಭಾರತದಲ್ಲಿ ದಿನ ದಿನ ಮುಸಲ್ಮಾನರ ಸಂಖ್ಯೆ ಜಾಸ್ತಿ ಆಗ್ತಾಯಿದೆ. ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಸುರಕ್ಷತೆ ಕೊಟ್ಟರು ಸಹಿತವಾಗಿ ಇಲ್ಲ, ಸುರಕ್ಷತೆ ಇಲ್ಲ ಬೊಬ್ಬೆ ಹೊಡಿತಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ನಾನು ಎಲ್ಲರಲ್ಲೂ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದೇನಂತಂದರೆ, ವಿಶ್ವ ಹಿಂದೂ ಪರಿಷತ್ ವತಿಯಿಂದ ನಾವೇನು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೋತೀವಿ ಅಂತಂದರೆ, ಇಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಧ್ವನಿ ಎತ್ತಬೇಕು. ಒಂದು ಮಾನವೀಯ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಅವರಿಗೆ ನ್ಯಾಯ ಸಿಗಬೇಕು. ಭೂಮಿ ಕಳ್ಕೊಂಡವರಿಗೆ ಭೂಮಿ ಕೊಡುವಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಬೇಕು, ಭದ್ರತೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಬೇಕು, ಯಾರೂ ಸಹಿತವಾಗಿ ಅಮಾಯಕರಾಗಬಾರ್ದು ಹೇಳುವಂತಹ ವಿನಂತಿಯನ್ನು ನಾವು ಇವತ್ತು ಮಾಧ್ಯಮದ ಮೂಲಕವಾಗಿ ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇಡೀ ದೇಶದಲ್ಲಿ ವಿಶ್ವ ಹಿಂದೂ ಪರಿಷತ್ತು ಪ್ರತಿ ಜಿಲ್ಲಾ ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ಒಂದು ಪತ್ರಿಕಾ ಪರಿಷತ್ತನ್ನು ಮಾಡಿ ಜನಮಾನಸದಲ್ಲಿ ಹಿಂದೂಗಳಿಗೆ ಆಗ್ತಾ ಇರುವಂತಹ ಅನ್ಯಾಯವನ್ನು ತಿಳಿಸ್ಕೊಡುವಂತಹ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಯೋಜನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಇವತ್ತು ಸೆಕೆಂಡ್ ಸ್ಯಾಟರ್ಡೇ ಇರೋದರಿಂದ ನಾವು ಮನವಿಯನ್ನು DC ಅವರಿಗೆ ಕೊಡಬೇಕಾಗಿತ್ತು, ಆಗ್ತಾಯಿಲ್ಲ. ಅದನ್ನು ನಾವು ಸೋಮವಾರ ದಿವಸ ಪ್ರತ್ಯೇಕವಾಗಿ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡ್ತೀವಿ. ತಾವೆಲ್ಲರೂ ಈ ಘಟನೆಯನ್ನು ಒಂದು ಮಾನವೀಯತೆ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಜನಕ್ಕೆ ಸರಿಯಾದ ಮನವರಿಕೆ ಮಾಡುವಂತಹ ಕಾರ್ಯವನ್ನು ತಮ್ಮ ಕಡೆಯಿಂದ ಆಗಬೇಕು ಹೇಳಿ ವಿಶೇಷವಾದಂತಹ विनंतीಯನ್ನು ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ. बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये हिंदूंची संख्या कमी होत असून मुस्लिमांची संख्या भारतामध्ये वाढत आहे असा आरोप देखील त्यांनी केला. बांगलादेशातील हिंदूंसाठी केंद्राने संरक्षण द्यावे आणि बांगलादेशातील हिंसाचाराच्या विरोधात जिल्हा केंद्रावरही निवेदन देऊ असे त्यांनी सांगितले. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. हुक्केरी तालुक्यातील दोडगट्टी गावातील दिव्या तुकाराम पाटील यांच्या घरातील 3 पैकी 2 म्हैशींचा भिंत कोसळून मृत्यू झालाय. हुक्केरी तालुक्यातील दोडगट्टी गावातील श्रीमती दिव्या तुकाराम पाटील यांच्या घरातील 3 पैकी 2 म्हैशींचा भिंत कोसळून मृत्यू झाला. या ठिकाणी सलामवाडी ग्रामपंचायतीचे विकास अधिकारी डॉक्टर संतोष कब्बगोळ, ग्राम प्रशासकीय अधिकारी शानूर मुलतानी, पशुवैद्यकीय अधिकारी सिद्धारूढ मुकाशी यांनी पाहणी केली. पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सिद्धारूढ मुकाशी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने मृत झालेल्या 2 जनावरांना कंत्राट आणि पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून तात्काळ मदत देण्यात येईल. ನಮ್ಮ ದುರ್ಗಟ್ಟಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ನಡೆದಿರ್ತಕ್ಕಂಥ ದುರ್ಘಟನೆಯಲ್ಲಿ ಶ್ರೀಮತಿ ದಿವ್ಯಾ ತುಕಾರಾಮ್ ಪಾಟೀಲ್ ಇವರ ಮನೆ ಗೋಡೆ ಕುಸಿತದಿಂದ ಇವರ 2 ಜಾನುವಾರುಗಳು ಅಂದರೆ ಒಂದು ಜಾನುವಾರಿಗೆ 70,000 ಮೌಲ್ಯದ 2 ಜಾನುವಾರುಗಳು ಗೋಡೆ ಕುಸಿತದ ಕಾರಣದಿಂದ ಮೃತಪಟ್ಟಿರ್ತವೆ. ಒಂದು ಎಮ್ಮೆಯ ಮೌಲ್ಯವು 70,000 ರೂಪಾಯಿ ಆಗಿರ್ತದೆ. ಈ ಪ್ರಾಕೃತಿಕ ವಿಕೋಪ ಪರಿಹಾರದಡಿಯಲ್ಲಿ ಏನು ಸತ್ತಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಮ್ಮೆಗಳಿಗೆ ಸರ್ಕಾರದ ಪರಿಹಾರಧನ ಬರಬೇಕೇನಿದೆ ಅದನ್ನು ನಮ್ಮ ಪಶುಸಂಗೋಪನಾ ಇಲಾಖೆ ಮತ್ತು ಕಂದಾಯ ಇಲಾಖೆಯಿಂದ ಪರಿಹಾರವನ್ನು ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಮಾಡಿಸಿಕೊಡ್ತೇವೆ. ತಮ್ಮ ಹೆಸರು? ಡಾಕ್ಟರ್ ಸಿದ್ಧಾರೂಢ ಮುಕಾಶಿ, ಪಶುವೈದ್ಯಾಧಿಕಾರಿಗಳು, ಪಶು ಚಿಕಿತ್ಸಾಲಯ ದಟ್ಟಿ, ತಾಲೂಕು ಹುಕ್ಕೇರಿ. यावेळी मंत्री दयानंद पाटील यांचे निकटवर्तीय सहाय्यक दत्ता पाटील, सुभाष नाईक, बैरू पाटील व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. कल्लाप्पा पमनाईक, KMM मराठी, यमकणमर्डी. प्रशासन लक्ष देत नसल्याने खानापूर तालुक्यातील कुप्पटगिरी गावच्या नागरिकांनी स्वखर्चाने आणि श्रमदान करीत पुलाचं काँक्रीटीकरण केलंय. खरं तर ही प्रशासन आणि नाकर्त्या लोकप्रतिनिधींना गावकऱ्यांनी दिलेली सणसणीत चपराक आहे. प्रशासन लक्ष देत नसल्याने खानापूर तालुक्यातील कुप्पटगिरी गावच्या नागरिकांनी स्वखर्चाने आणि श्रमदान करीत पुलाचे काँक्रीटीकरण केले. खरं तर ही प्रशासन आणि नाकर्त्या लोकप्रतिनिधींना गावकऱ्यांनी दिलेली सणसणीत चपराक आहे. कुप्पटगिरी ते खानापूर शहराला जोडणाऱ्या रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून खड्डे पडले आहेत. पावसामध्ये हा पूल पाण्याखाली गेला होता. खड्ड्यांमुळे या रस्त्यावरून प्रवास करणं जिकिरीचं बनलं होतं. अनेक वेळा अर्ज करून विनंत्या करूनही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने अखेर ग्रामस्थांनी वर्गणी काढून स्वखर्चाने पुलावरील खड्डे बुजवले. तसेच पुलावरील रस्त्याचे काँक्रीटीकरण केले. लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्यानं आम्ही स्वखर्चाने हे काम पूर्ण केलं आहे. बघू आता तरी लोकप्रतिनिधी याची दखल घेतात का, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. तुर्तास खड्डे बुजवल्यामुळे कामगार, शेतकरी आणि विद्यार्थ्यांची सोय झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. तसेच कुप्पटगिरी ग्रामस्थांचे कौतुक केले जात आहे.
चेतन लक्केबैलकर, KMM मराठी, खानापूर. बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा KMM मराठी. हाय, व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज. कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है. तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं. वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना. वाओ जया, बहुत सुंदर लग रहा है. वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है. आखिर चॉइस किसकी है? थैंक्स. अच्छा, तो कर्टन्स की तारीफ कर रही हो? अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग. यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए. अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार, बेलगावी. थोड़ी सी महकी, थोड़ी सी बहकी, ऋतु अनोखी है. हल्के हल्के दिल में हलचल जो मचलती है. ये कैसा है समा, ये प्यार सा एहसास है. ये किसकी पलकों में है, तस्वीरें कैसी नुमाइश है. आराधना, मारुति गली, बेळगाव. वस्त्रों का संगम, सुंदर सलोना, मन भाई आराधना. विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. गुजरात उच्च न्यायालयाने मौलाना मुफ्ती सलमान अझहरी यांचा जामीन अर्ज फेटाळलाय. या संदर्भात शनिवारी शहरातील विविध मुस्लिम संघटनांच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. गुजरात उच्च न्यायालयाने मौलाना मुफ्ती सलमान अझहरी याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. या संदर्भात आज शहरातील विविध मुस्लिम संघटनांच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. अझहरी यांनी बेताल आणि समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याने त्याच्यावर प्रिव्हेन्शन ऑफ अँटी सोशल ॲक्टिव्हिटी कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुजरात उच्च न्यायालयात त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता, पण तो फेटाळण्यात आलाय. केंद्र सरकारकडून अल्पसंख्याक जनतेवर आणि नेत्यांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप यावेळी डेमोक्रेटिक पार्टीचे जिल्हाध्यक्ष मकसूद मकानदार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. करके उनको जो अंदर डाल के खाली एक माइनॉरिटी है बोल के वो तकलीफ दे रहे हैं. क्या इसके पहले क्या इधर स्पीच ऐसी नहीं हुई, लेकिन फिर भी खाली एक मुसलमान है करके बोल के उनको जो तकलीफ देने का जो ये सरकार या इसके पीछे जो स्कीम बना के जो ये सरकार और उनके पीछे जो भी ऑफिसर्स हैं जो कर रहे हैं, ये ठीक नहीं है. वो समझे हैं कि मुफ्ती सलमान अज़हरी के पीछे कोई ही नहीं है, पूरे हिंदुस्तान के मुसलमान उनके साथ में हैं. और इंशाअल्लाह आने वाले दिन में अगर इस जुल्म को रोका नहीं जाएगा तो हम कानून से और हमारे जो ये गवर्नमेंट से हमारी चेतावनी है कि हम पूरे रोड पे उतरेंगे. रिहा करो, रिहा करो, रिहा करो, रिहा करो. मौलाना अझहरी यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तात्काळ जामीन मंजूर करावा अशी मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. निवेदन स्वीकारून अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. प्रसंगी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी चालवली होती. वक्फ बोर्ड संदर्भातील दुरुस्ती विधेयकालाही आंदोलकांनी विरोध दर्शवला असून कायद्यात बदल केला जाऊ नये अशी मागणी करण्यात आली. कॅमेरामन विनोद कोलकार समवेत चेतन लक्केबैलकर, KMM मराठी, बेळगाव. पुन्हा एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. बांगलादेशातल्या हिंसाचारात हिंदूंच्या घरांची लूट. भारत सरकारने हिंदूंच्या संरक्षणाची स्वीकारावी जबाबदारी. विश्व हिंदू परिषद उत्तर प्रांताचे कोषाध्यक्ष कृष्ण भट यांची मागणी. राज्य सरकारने 7वा वेतन आयोग लागू करावे. NPS रद्द करून OPS करावे लागू. SC/ST कर्मचाऱ्यांच्या समन्वय समितीचे राज्याध्यक्ष शिवशंकर यांनी केली मागणी.
बळ्ळारी नाल्याच्या पुलाखालील सेवा रस्ता गेला चक्क पाण्याखाली. कचऱ्याचा डेपो बनलेल्या या पुलाच्या परिसरात प्रचंड दुर्गंधी. वाहन चालक आणि शेतकऱ्यांना याचा बसतोय फटका. बातमीपत्रामध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा KMM मराठी. नमस्कार.